राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अतिशय शेलक्या शब्दात टीका केल्यानं महादेव जानकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संताप चांगलाच उफाळून आला आहे। आणि या विरोधात आज मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी निदर्शनं झाल्याचं पाहायला मिळालं। या सगळ्या विषयाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसनं आता थेट राज्यपालांचं दार ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे आणि जानकर यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केलं जावं अशी आग्रही मागणी केली आहे। तर जानकर यांनी मात्र एबीपी माझाशी बोलताना आपण 3 दिवसांनंतर बोलू असं म्हटलं आहे। यावेळेला राजकीय आणि सामाजिक सुसंस्कृतपणाला गालबोट लावणारी भाषा वापरली गेली होती पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याच्या दरम्यान जानकर यांच्याकडून। तर दुसरीकडे या सगळ्या प्रकरणाचे पडसाद उमटले त्यानंतर साधी दिलगिरीही जानकर यांनी किंवा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेली नाही, याबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। या सगळ्या संदर्भात आम्ही जानकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आपण कुठे आहोत हे सांगायचं त्यांनी टाळलं, मात्र 3 दिवसानंतर प्रतिक्रिया देऊ असं नमूद केलं। या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखीन एक ज्येष्ठ नेते विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी। भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात महादेव जानकरांनी जी भाषा वापरली त्या भाषेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड आक्रमक दिसते, रस्त्यावर उतरलेली दिसते। आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया। साहेब, कशा प्रकारची प्रतिक्रिया, ज्या पद्धतीने महादेव जानकरांनी भाषा वापरली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार आहे? खरं तर न शोभणारी भाषा जानकरांनी या ठिकाणी कालच्या सभेत वापरली आणि ती त्यांच्या मनात जी अस्वस्थता होती की आपल्याला गडावून पायथ्याला यावं लागलं, ती अस्वस्थता त्यांच्या भाषणातून या ठिकाणी संबंध राज्यांनी पाहिली। आणि बोलत असताना जानकरांना एवढंही भान राहिलं नाही की त्यांनी जे बोलले ते विधान परिषदेच्या सदस्य, ज्याला इंग्लिशमधून MLC म्हटलं जातं, त्याला मुख्यमंत्र्यांचे लॉयल चमचे अशा पद्धतीनं जो या ठिकाणी कालच्या भाषणात जानकरांनी उल्लेख केला, तो उल्लेख म्हणजे संबंध विधान परिषदेचा अपमान मंत्र्यांनी केलेल्याचं पहिलं उदाहरण या ठिकाणी या महाराष्ट्रात, या देशात असेल। आणि जो सदस्य अशा पद्धतीचं बोलतोय, जो मंत्री बोलतोय, त्याला एवढं तरी भान असायला पाहिजे की आपण सुद्धा त्याच सभागृहातले सदस्य आहोत, म्हणजे जानकर सुद्धा MLC आहेत। म्हणजे फरक एवढाच आहे की ते मुख्यमंत्र्यांचे लॉयल चमचे आहेत, मोदीचे लॉयल चमचे आहेत का मुंडेंचे लॉयल चमचे आहेत, हे एवढंच कळायला आता राहिलंय। म्हणून आमचं म्हणणं आहे की हा विषय गंभीर आहे। त्यांनी विधान परिषदेचा अपमान केला, राज्याच्या मुख्यमंत्र्याचा अपमान केला, आमच्यावर तर गलिच्छ पद्धतीने जे काय बोलायचं ते बोलून गेले। याच्यापेक्षाही वाईट भाषेत आम्हाला या ठिकाणी जानकरांचा समाचार घेता येऊ शकतो, वेळ आल्यावर तेही घेऊ, पण आम्हाला आमच्या नेतृत्वानं एक चांगले संस्कार घातलेले आहेत, त्यामुळं अशा पद्धतीची भाषा आम्ही वापरणार नाही। पण जानकरांना एवढी जर सत्तेची मस्ती आली असेल तर जानकरांनी हे विसरून जाऊ नये की ज्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर या ठिकाणी राज्यात सत्तांतर झालं आणि तुम्ही या ठिकाणी धनगर समाजाला 1 महिन्यात आरक्षण देणार होतात, ते आरक्षण तर दिलंच नाही, पण तुम्ही मात्र मंत्रिमंडळामध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद आरक्षित केलं, त्याच्यावर मंत्री झालात आणि खऱ्या अर्थानं त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपकडून मंत्रिपदाची दलाली तुम्ही घेतली आणि आज त्या समाजाला वाऱ्यावर सोडून दिलं। तुम्हाला असली भाषा शोभत नाही। शेवटी विचाराची लढाई ही विचाराने केली जावी, आम्हाला ती विचारानंच करायची आहे। पण कोण जर जानकर असे भान सोडणार असतील तर आमचाही भान जायला वेळ जाणार नाही। काय पाऊल असणार आहे जानकरांविरोधात? आम्ही तर विधान परिषदेचा अपमान झालाय, विधान परिषदेच्या सर्व सदस्याचा अपमान झालाय, जी थोर परंपरा विधान परिषदेची त्याचा सुद्धा एका मंत्र्यांनी अपमान केलाय। म्हणून मी 14 तारखेला आमची पक्षाची नेतृत्वाची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये मी स्वतः मांडणार आहे की विधान परिषदेचा एका मंत्र्यांनी अपमान केलाय, त्यामुळं आपण सर्वजण राज्यपालाकडे जाऊन या मंत्र्यांचे बडतर्फ केलं पाहिजे, ही भूमिका राज्यपालांकडे मांडली गेली पाहिजे आणि ती परवानगी मिळाल्यावर मी मांडणार आहे। दुसरीकडे पंकजा मुंडेंचा जो मेळावा झाला, काही लोकांनी शक्ती प्रदर्शन म्हटलं, काहींनी भक्ती प्रदर्शन म्हटलं, धनंजय मुंडेंना काय वाटतंय? माझं म्हणणं आहे की कोणाला खरंच जर एखाद्याच्या भक्ती असती तर मठाधिपतींनी जे सांगितलं ते शेवटी त्यांना करावं लागलं। गादीवरून जो आदेश आला तो अंतिम माझ्यासाठी, असं स्वर्गीय मुंडे साहेब प्रत्येक दसऱ्याच्या मेळाव्याच्या सभेत बोलायचे। पण इथं मात्र साहेबांचा वारसा चालवणाऱ्यांनी
गादीचा आदेश पाळायचा नाही हे ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. आता त्यांना उद्या जरी तिथं येणाऱ्या दसऱ्यात जरी त्यांना मेळावा तिथं घ्यायचा असेल गडावर तर आमची हरकत नाही. तो विषय महंतांचा आणि तिथल्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या वारसाच्या संबंधितला विषय आहे. आमच्या दृष्टीने एवढंच आहे की कधीतरी एकदा मुंडे साहेबांचा वारसा चालवत असताना याचं चिंतन करणं गरजेचं आहे की आपल्याला गडावरून पायथ्यावर काय यावं लागलं आणि त्याची हातबलता कालच्या एकूण कार्यक्रमातून दिसू लागली. आणि हे स्पष्ट होतं की कुठंतरी नेतृत्व आणि कर्तृत्व हे आपल्याला जमत नाही हे स्पष्टपणाने या ठिकाणी कालच्या कार्यक्रमात दिसून आलं. कालच्या भाषणात आणखीन एक मुद्दा प्रकर्षाने जाणवत होता की मी माझा राजीनामा आहे तो हेलिकॉप्टरमध्ये ठेवते. कुठेतरी भीती वाटते पंकजा मुंडेंना की आपली खुर्ची जाईल. आता त्यांना कशाला भीती आहे मला माहीत नाही. ते तर जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांना तशी भीती असणं काही मला वाटत नाही. पण ते हेलिकॉप्टरमध्ये ठेवणं मला लक्षात नाही आलं नेमकं म्हणजे हेलिकॉप्टरमध्ये का ठेवावा. घरी ठेवला मी समजू शकतो, ऑफिसला ठेवला समजू शकतो. हेलिकॉप्टरमध्ये ठेवला म्हणजे तो हवेतच आहे म्हणजे त्याचा काही अर्थ नाही. म्हणजे बोलण्याच्या पलीकडे दुसरा काही त्याचा अर्थ निघू शकत नाही.